इयत्ता दुसरी आणि आपला आजचा विषय आहे भाषा। चला तर बालमित्रांनो, भाषेचा आपण एक छानसा पाठ पाहूया। बालमित्रांनो, आता मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते। तुम्हाला माहिती आहे आपल्या गोष्टीचं नाव काय आहे? माझ्या गोष्टीचं नाव आहे वडेश बहरला। वडेश म्हणजे हे छानसं दिसतंय ना तुम्हाला, वडाचं झाड, त्यालाच आपण वडेश म्हटलं आहे। मग या वडेशची तुम्हाला गोष्ट सांगते हं। चिंचपूर नावाचे गाव होते। गावाजवळ ओढा होता। तिथे एक झाड होते। झाडाचे नाव होते वडेश। वडेश उंच उंच वाढला होता। पहा बरं किती उंच वाढला होता, है ना? आणि जणू काही आभाळालाच भिडला होता। आजूबाजूला पसरला होता। फांदी फांदीवर पानेच पाने होती। पाने हिरवीगार होती आणि त्यामुळे वडेशच्या झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची। लोक वडाखाली गप्पा मारत बसायची, कोणी शांतपणे झोपायचं। त्या झाडाखाली गायी सावलीसाठी यायच्या। पाखरं चिवचिव करत झाडावरती बसायची। सगळ्यांना मजा वाटायची। पाखरं कोण कोण यायची माहितीये तुम्हाला? चिमणी यायची, कावळा यायचा, खारुताई यायची, मैना यायची, राघू यायचा आणि सारे जण किलबिल करत बसायचे, गोड गाणी गायचे। तुम्हाला माहितीये का? वडेशला पाखरांची भाषा समजायची। तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि मग फडफड करून रागवायचा। मुलं वडाच्या झाडावर सूरपारंब्या खेळायची। पाखरांना पिल्ले होती। तुम्हाला पिल्लांची नावं माहिती आहेत का? चिमणीचे पिल्लू होते चिनू आणि कावळणीचे पिल्लू होते कानू। पोपटाचे पिल्लू होते पिनू। ही सगळी पिल्ल जी होती की नाही, ही लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोके घेत। पिल्ले खूप दंगा करत। दुपारी वडेशची झोप मोडायची। तो वैतागून जायचा आणि पिल्लांवर रागवायचा। पिल्ल जेव्हा एकटी असायची की नाही, तेव्हा वडेश त्यांना काय सांगायचा माहितीये? उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कट कट, निघा इथून पट पट। खूप रागवायचा वडेश पिल्लांवर। पिल्ल बिचारी हिरमुसली व्हायची। पिल्लांना वडेशचा खूप राग यायचा आणि मग जेव्हा त्यांचे आई बाबा पिल्लांसाठी दाणा घेऊन यायचे की नाही, त्यावेळेला पिल्ल काय करायची? वडेशचे नाव आई बाबांना सांगायची। नेहमी नेहमी पिल्लांचे बोलणे ऐकून पाखरांना आता वडेशचा राग आला आणि पाखरांनी ठरवलं या वडेशच्या झाडाजवळ राहायचंच नाही। वडेश फार बोलतो बाई पिल्लांना, आपण आता इथे राहायलाच नको, असं आता पाखरांना वाटू लागलं। आणि मग अचानक पाखरे सगळी उडून जाऊ लागली आणि एक एक करता सगळी पाखरं उडून गेली। आता वडेश एकटाच राहिला। वडेश बरोबर कोणी बोलायला नाही, खेळायला नाही। आता काय करावे? वडेशला खूप एकटे एकटे वाटू लागले। दिवस निघून जात होते, पण वडेश मात्र एकटाच होता। हिवाळा संपला, ऊन तापू लागले। फांदीवर तांबूस कवळे
अंकुर दिसू लागले. हळूहळू हे जे अंकुर आहेत ना ते मोठे होऊ लागले. मग ते पोपटी होते आणि मग कोवळी पानही दिसू लागली होती. ती पानही आता हिरवीगार झाली. फांदी फांदीवर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळेही लालचुटुक झाली. आता ती पाखरांना येता जाता फळे दिसू लागली. पाखरे वडेशच्या जवळून फिरत होती, पण वडेश जवळ जात नव्हती. पाखरांना ही फळं येता जाता सारखी दिसत होती, कारण पाखरांना सुद्धा ही लालचुटुक फळं आवडत होती. पाखरे आता शीळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पण पाखरांची ओढच होती. त्यांचा रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलवू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल फळे खाऊन जा. आता पाखरे पण बोलू लागली, येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो. कसे येतोय आम्ही? गाणी गात गात येतो आणि लाल चुटूक फळे खातो. आता पाखरे वडेश जवळ आली. नवी घरटी बांधू लागली. वडेश जवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिल्ले पाहून वडेशही आता बहरून आला. पाहिलं बालमित्रांनो, वडाचं झाड एकटं राहिलं तर त्याला खूप वाईट वाटलं होतं. पण जेव्हा पाखरं आली तेव्हा वडाचं झाड अगदी भरभरून गेलं, बहरून गेलं. बालमित्रांनो, आपल्याला वडेशच्या झाडाने काय बरं शिकवलं? काय सांगितलं? तर कधीही कुणावर रागवायचं नाही, रुसायचं नाही. हं? मग तुम्ही सुद्धा मित्रांबरोबर शाळेमध्ये, मैदानात खेळताना दंगामस्ती करतात आणि रागवतात, रुसतात आणि मग वडेश सारखं तुम्हाला मित्र जर सोडून गेलेत तर तुम्ही पण एकटे पडाल, हो की नाही? म्हणून कधी पण मनात राग धरायचा नाही, कोणावर रुसायचं नाही. ठीक आहे, आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.